बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनासंदर्भातली। मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत आंतरवाली सराटीमधून। जरांगेंसह इतर आंदोलक सुद्धा मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। आंतरवाली सराटीमधून मुंबईकडे मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कूच केलेला आहे। मनोज जरांगे आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवरती ठाम आहेत। आंतरवाली सराटीमधून थोड्याच वेळापूर्वी ते मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। त्यांच्यासोबत हजारो मराठा आंदोलक सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत मुंबईच्या दिशेने येण्यासाठी। याबरोबरच याआधीपासूनच महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमधले मराठा आंदोलक या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी विविध वाहनांमधून या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मोहसिन शेख या संदर्भातले अपडेट्स येतात। मोहसिन, अनेक जिल्ह्यातून मोठ्या जरांगे हे बसलेले आहेत आणि पुढे आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली जाते। मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईहून परतणार नाही अशा या दृष्टीने जे आहे तर हे सगळे मोर्चेकरी घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि आता वडगोद्री या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहे। हे वडगोद्री तेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी गेल्या काही वर्षांपूर्वी म्हणजे गेल्या वर्षी या ठिकाणी ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्यामुळे भूमीवर वडगोद्री परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला होता आणि आता हा मोर्चा वडगोद्री या ठिकाणी पोहोचलेला आहे। ढोल ताशे वाजवत मोठ्या घोषणाबाजी करत हे सगळे आंदोलक आता मुंबईच्या जाताना आपल्याला पाहायला मिळतात। सरकारशी देखील चर्चा होण्याची शक्यता आहे, कारण मनोज जरांगे यांनी जी माहिती दिली त्यानुसार विखे पाटील हे पुण्यामध्ये जरांगे यांची भेट घेणार आहे आणि मराठा आरक्षणाबाबत किंवा जरांगे यांच्या मागण्याबद्दल त्यांच्याशी चर्चा करणार आहे। त्यामुळे या बैठकीतून देखील काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात या मोर्चामध्ये आता गर्दी वाढताना पाहायला मिळते। धुळे सोलापूर महामार्गावर हा मोर्चा आता पोहोचतोय। वडगुद्री जे पूल आहे त्या पुलाखाली हा मोर्चा पोहोचलेला आहे। महिला सहभागी झालेल्या आहे आणि त्यानंतर अनेक तरुण या ठिकाणी सहभागी झाले। आपण जर बघितलं तर वडगोद्री येथे आतिषबाजी देखील केली जाते आहे। मोठ्या प्रमाणात आतिषबाजी केली जाते। ढोल ताशे वाजवत तरुण जे आहे तर गाण्यावर ठेका धरताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे एकंदरीत मोठा जल्लोष आणि आनंद या मोर्चाकऱ्यांमध्ये पाहायला मिळतोय, कारण मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे। मराठा आरक्षण घेऊनच आपण मुंबईहून परतणार असल्याचं जे आहे तर या आंदोलकांनी आणि आता मनोज जरांगे हे देखील आपण जे आहे तर आझाद मैदानावर पोहोचणारच, आंदोलन करणारच आणि आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही या भूमिकेवर आहे। त्यामुळे अशा पद्धतीने मोठा हा मोर्चा जो आहे तर आता मुंबईकडे कूच आपण हे बघा घोषणाबाजी जोरदार सुरू आहे। पाटील पाटील अशा घोषणा केल्या जातात। महिला आहे, तरुणी आहे ज्या मोठ्या प्रमाणात जल्लोष करतात, आनंद साजरा केला जातोय। कारण म्हणजे जे आहे तर हे मोर्चा जो आहे तर मुंबईकडे निघतोय। वेगवेगळ्या मागण्या आहे, वेगवेगळ्या मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं अशी ही प्रमुख मागणी या मोर्चाकऱ्यांची आहे। जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते। काय 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 मागण्या आहे? काय मागण्या आहे? आरक्षण भेटलाच पाहिजे, आरक्षण भेटलाच पाहिजे आम्हाला। मुंबईपर्यंत जाणार का? हो, मुंबई गाठणार, मुंबईत कुठं कुठं घुसणार, आरक्षण घेऊन येणार, घुसणारच, मुंबईत घुसणार, आरक्षणात घेऊन येणार, कुठून बी घुसणार पण आरक्षणात घेऊन येणार। नक्कीच ह्या सगळ्या महिला आहेत ज्या आहेत तर घोषणाबाजी करतात, जाणारच आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही अशी भूमिका महिलांची या ठिकाणी पाहायला मिळते। निश्चित मनोज, या ठिकाणी दृश्य आपण तुझ्या माध्यमातून पाहतोय। मनोज जरांगे पाटील या ठिकाणी रवाना झालेले आहेत आणि मोठा ताफा त्यांच्यासोबत आहे। माझे सहकारी राहुल कुलकर्णी सुद्धा याच ठिकाणावरून आपल्या सोबत आहेत। राहुल सर, गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात मराठा बांधव आंदोलनात सहभागी झालेले आहेत। कशा प्रकारचे विविध टप्प्यांच्या माध्यमातून मुंबईच्या दिशेने त्यांचा पुढचा प्रवास असेल? बघा, गर्दीबद्दल आपण नंतर बोलूया, कारण इतक्यात सांगणं अवघड आहे। पण आत्ताची ताजी दृश्य, एक्सक्लुझिव्ह दृश्य NDTVवरती तुम्ही बघत आहात। हा जो मनोज जरांगे पाटील यांच्या गाड्याचा ताफा आहे तो ताफा बाहेर पडतोय। मनोज जरांगे पाटील यांचं ग्रामस्थ हार फूल देऊन औक्षण करतायत, त्यांना शुभेच्छा बाहेर पडतायत। आंतरवली सराठी येथे जमलेले जे ग्रामस्थ आहेत
ते या आंदोलनाच्या निमित्तानं मुंबईच्या दिशेनं त्यांचं निघणं जे आहे ते आता तुम्ही NDTV वरती एक्सक्लुझिव्ह बघत आहात. हा जो टॉप अँगलचा आता व्ह्यू स्क्रीनवरती तुमच्या ची भावना काय आहे, कशा पद्धतीनं लोक मनोज जरांगे पाटील पुन्हा बघा औषणाचं ताट पुढं आले 2 ते 3 ताट आहेत की ज्या ताटातनं या महिला या मुली मनोज जरांगे पाटील यांचं औक्षण करतायत. हा गाड्यांचा ताफा आत्ता गर्दीवरती इतक्यात बोलणं बरोबर नाही आहे कारण पूर्ण कळलेलं नाही आहे की नेमक्या किती गाड्या आहेत. इथली दृश्य हा जो वडीगोद्री इथला नॅशनल हायवे दृश्य दिसतंय. मनोज जरांगे पाटील पुन्हा गाडीत बसले. त्या गाडीची रचना बघा, त्या गाडीच्या टप्प्यावरती बरेच लोक बसलेले आहेत. ती गाडी पारदर्शी आहे, ज्या गाडीत आंदोलन करता येऊ शकतं. वर जो पॅनोरॉमिक व्ह्यू आहे त्या व्ह्यूमधनं त्यांना बघता येऊ शकतं, लोकांशी संवाद साधता येऊ शकतो. या दृश्यातनं तुम्हाला अंदाज येईल की किती लोक आहेत, कशा पद्धतीचा त्यांचा भाव आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी लोक काय विचार करतायत आणि थोडंसं या मनोज जरांगे पाटील यांची ही क्लोज दृश्य अंतरवली सराटीतनं बाहेर पडत असतानाची गाडीतली क्लोज त्याच्यातनं कळेल की आत्ता कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार नाही असं म्हणत जे जरांगे पाटील बाहेर पडतायत तर तिथे काय दृश्य आहे. आणि असं दिसतं आहे की या गाडीच्या मागेच गणपती बाप्पाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची फुलं उधळली जात आहेत जरांगे पाटील यांच्यावरती. ते बाहेर उभारले, हात हलवत आहेत आणि ही दृश्य एक्सक्लुझिव्हली तुम्ही NDTV वरती बघत आहात. काय पद्धतीनं लोक त्यांचा सत्कार करतायत, फुलाचा वर्षाव करतायत, पोती अक्षरशः रिकामी केली जात आहेत आणि जरांगे पाटील यांच्यावरती फुलाचा वर्षाव करून त्यांना मुंबईच्या दिशेनं हे आंदोलक ग्रीट करतायत. ते जात असताना त्यांना शुभेच्छा देत आहेत. मी जसं म्हणालो छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा 17 फुटाचा पुतळा या ठिकाणी आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पाची मूर्ती आहे कारण गणेश आज गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे आणि त्या आगमनाच्या निमित्तानं हा जो सण आहे तो सण आता आम्ही मुंबईमध्ये साजरा करू अशी भूमिका घेत आता ही मंडळी मुंबईच्या दिशेनं निघालेली आहे. गणपती बाप्पा, त्याच्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांची 17 फूट उंच असलेली मूर्ती. या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की ही मूर्ती हा जो 909 क्रमांकाचा 909 जो आयशरचा ट्रॅक्टर आहे त्याच्यावरती फिक्स केली गेलेली आहे. हलवण्याची गरज पडणार नाही कारण प्रवास लांबचा आहे आणि म्हणून त्या लांब असलेल्या प्रवासासाठी या मूर्तीची अशी व्यवस्था इथं केलेली आहे. नाचत आणि घोषणा देत हे आंदोलक निघालेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यासाठी कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं आशीर्वाद घेऊनच शिवनेरीवरून आज हे आंदोलक पुढे निघणार आहेत. इथे गणपती बाप्पाची आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाला आज मुक्काम करून हे आंदोलक. हा जो गाड्यांचा ताफा आहे तो गाड्यांचा ताफा जो दिसतोय तो असा आहे की एकानंतर एक जिथे मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांचं प्रत्येक गाडीवरती चित्र मागे ॲम्ब्युलन्स कारण ते असं म्हणालेत की किमान 1000 ॲम्ब्युलन्स या गाड्यामध्ये या ताफ्यामध्ये असतील. आत्ता तरी मला 2 ॲम्ब्युलन्स दिसल्या. ही एक ॲम्ब्युलन्स आहे. 4 गाड्यानंतर पुन्हा एक ॲम्ब्युलन्स आहे. पुन्हा आयशर आणि तत्सम गाड्यांचा ताफा आहे. आत्ता मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी सोडलेला आहे. हा क्षण तुम्ही NDTV वरती एक्सक्लुझिव्हली बघत आहात की ज्या दृश्यातनं तुम्हाला दिसतं की आंतरवली सराटीतनं ते बाहेर पडलेत आणि आता पुढच्या दिशेला कारण हा राष्ट्रीय महामार्ग आहे. या राष्ट्रीय महामार्गावरती एक शेवटची दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया आणि पुढे मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर जो दुसरा ताफा आहे त्याची दृश्य आपण दाखवूया. हे आंतरवली सराटीतनं बाहेर पडत असलेले आंदोलक जे आपल्या गाड्यातनं बाहेर पडतायत. इथनं काहीच मिनिटापूर्वी मनोज जरांगे पाटील यांचा ताफा बाहेर पडला आहे आणि आता जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्या राष्ट्रीय महामार्गावरती जो दुसरा गाड्यांचा ताफा आहे तोही मी तुम्हाला दाखवतो आणि साधारणपणे सरकारला अंदाज येईल की आत्ता ह्या क्षणाची गर्दी किती आहे. गर्दी याच्यावरती आपण नंतर सविस्तरपणे बोलूया. आत्ता बाहेर पडत असतानाची ही जी दृश्य आहेत
ही दृश्य बघतोय महाराष्ट्र NDTVवरती एक्सक्लुझिव्हली दृश्य बघत आहात. आणि आता मनोज जरांगे पाटील हे या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आलेले आहेत. त्यांच्या हा गाड्याचा ताफा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आणि पुढे निघालेल्या त्यांच्या गाड्या, या गाड्या आता मुंबईच्या दिशेनं आज अहिल्यानगर करत छत्रपती शिवाजी महाराजांचं जे जन्मस्थळ आहे त्या जन्मस्थळावरती आज त्यांचा मुक्काम असेल, शिवनेरीवरती मुक्काम असेल. जे लोक आहेत की ज्या लोकांना मनोज जरांगे पाटील यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत ते लोक इथे जमलेले आहेत, पुलावरती पण जमलेले आहेत. साधारण अंदाज येईल की ह्या क्षणाला किती गर्दी आहे आणि त्याबरोबर लोकांचा हा आवाज. या ठिकाणी तुम्ही ही दृश्य बघा, QRTचा दंगा नियंत्रण कक्ष आणि इथे मनोज जरांगे पाटील दृश्य तुम्ही आहात. त्याचबरोबर दंगा नियंत्रण जे पोलीस आहेत ते आहेत या जरांगे पाटलांच्या गाडीच्या मागे. गाडीच्या टपावरती जवळपास बहुतेक सगळे लोक बसलेले आहेत, जे आंदोलक आहेत ते गाडीच्या टपावरती बसलेले आहेत. अशा पद्धतीनं लोक शड्डू ठोकत निघाले. हे शड्डू ठोकत असलेल्या नाचत निघालेल्या लोकांची दृश्य तुम्ही NDTVवरती बघत आहात. दंगा नियंत्रण पथक आहे आणि ह्या ब्रिजवरती ही गर्दी आणि जरांगे पाटील यांचा दावा आहे की किमान 55 लाख लोक ह्या आंदोलनामध्ये सहभागी होतील. 3 कोटी लोक या मंडळींना निरोप देण्यासाठी येतील. आत्ताची ताजी दृश्य जे तुम्ही बघत आहात ती ही आहेत आणि पुन्हा एकदा की मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी त्यांना स्क्रीनवरती बघत आहात. या गर्दीमध्ये मुख्यत्वे वेगवेगळ्या ठिकाणांत हिंगोलीतनं आलेली, नांदेडमधून आलेली, परभणीतनं आलेली अशी ही मंडळी आहे. काल रात्री 6 वाजल्यापासून ही मंडळी इथे मोठ्या प्रमाणात आली होती. पोलीस त्यांचा जो काही बंदोबस्त आहे त्या बंदोबस्तातनं ह्या आंदोलकाला नियंत्रणात करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्याचबरोबर जे आंदोलक आहेत जे राष्ट्रीय महामार्गावरती आहेत ते आंदोलक आता मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत. पुन्हा एकदा सांगतो मी की गर्दीच्या संदर्भामध्ये एक स्वतंत्र विश्लेषण हे पुन्हा होऊ शकतं. आत्ताची जी गर्दी आहे ती तुमच्या TV स्क्रीनवरती दिसते आहे. गाड्यांचा ताफा दिसतो आहे. कशा पद्धतीनं हे आंदोलक हे मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत हे तुम्ही बघत आहात. या आंदोलनाच्या निमित्तानं पुन्हा तोच मुद्दा आहे की ज्या मागण्या घेऊन हे आंदोलक मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत त्या मागण्यांची पूर्तता सरकार करू शकतं का? कायद्याच्या दृष्टीने हे करणं शक्य आहे का? डॉन चित्रपटातले गाणे आणि वेगवेगळ्या चित्रपटातली गाणे त्याच्यावरती नृत्य करत निघालेली मंडळी, त्याचा थोडासा ॲम्बियन्स आपण ऐकूया. आगे सर फूट उंच असा पुतळा आहे. त्याच्यावरती गणपती बाप्पाची मूर्ती बसवण्यात आलेली आहे. या ठिकाणच्या वातावरणाचा आपल्या प्रेक्षकांना अंदाज यावा यासाठी हा थोडासा ॲम्बियन्स पण आपण ऐकूया प्रेक्षकांना. तर असं आहे की आत्ताची ही दृश्य आपल्या स्क्रीनवरती आपण बघतो आहोत. मला वाटतं की मोहसिन मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर पुढच्या गाडीमध्ये आहे. निश्चित राहुल.